ओमराजेंनी शिंदे फडणवीसांना चिमटा काढलाय। पक्ष चोरायचा आणि स्वतः मिरवायचं हे जनतेला पसंत नाही असं ओमराजे म्हणाले। लोकसभा निकालानंतर आता तरी बोध घ्यावा असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। शिंदे आणि फडणवीसांना तसा सल्ला त्यांनी दिलाय। लोकसभा एक झांकी है, विधानसभा बाकी है असं सुद्धा ओमराजे निंबाळकर म्हणाले। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरू आहे आणि ओमराजे निंबाळकर यांना निर्णायक असं मोठं लीड मिळालेलं पाहायला मिळते। दादा काय सांगाल, मागच्या वेळी ज्या मतांनी विजय आपला झाला होता त्याच्यापेक्षा अधिक लीड जे आहे ते आपल्याला आता 10वी-12वी फेरी सुरू आहे त्याच्यामध्ये मिळतंय, काय नेमकं पहिली प्रतिक्रिया? तर ह्या वेळेस माझं मताधिक्य मागच्या वेळेसच्या मतापेक्षा एक तरी मत अधिकचं मिळावं अशी विनंती मी लोकांना केली होती आणि मायबाप जनतेनं 10व्याच फेरीमध्ये मला वाटते त्याला अपेक्षित असणारं यश दिलंय। 10व्या फेरी अखेरच माझी मताचं मताधिक्य जवळपास 1,27,000 मताच्या पुढे गेलंय। मला वाटतंय सामान्य माणसाच्या आपण कामाला पडलो, सामान्य माणसाच्या जवळ आपण गेलो आणि आपली मुळं जर जमिनीत घट्ट राहिली तर मला वाटतंय सामान्य माणूस कधीही आपल्याला अंतर देत नाही, थारा देत नाही। मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की जशी लीड त्या ठिकाणी मिळणार आहे तशी माझी जबाबदारी सुद्धा तितकीच अधिकची असणार आहे। मागच्या वेळेस जितक्या ताकदीनं मी काम केलं होतं त्याच्यापेक्षा अजून दुप्पट ताकदीनं मला काम करावं लागणार आहे आणि मायबाप जनतेसाठी मी अखंडपणे 24 तास उपलब्ध राहून काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। मी निवडणुकीला फॉर्म भरण्याच्या पूर्वीपासून निश्चिंत होतो। रात्री सुद्धा अगदी 10-12 तास निवांत झोपून मी उठलोय, कारण प्रामाणिकपणे काम केल्याच्या नंतर लोक पाठीमागे असतात आणि त्याचा फार मोठा विश्वास मला होता। जर प्रामाणिकपणे काम केलं तर लोक देखील आपल्या पाठीशी राहतात असं त्यांनी सांगितलं। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।